काय ग रडतेस का ग? नाही ना? बघा बघा कशी हसत आली की नाही. आणि भाऊजी तुम्ही मला ओळखत नाही का? अहो ही मनोरमा कुठल्याही दगडाला पाजर फोडेल. घे दिगू, तू म्हणालास ना सखूला बोलाव, घेऊन आले तिला. रमाई, सगळी तयारी सोपस्कार सखूच करेल आणि तिने केलेत तरच मी आलो. सगळी म्हणजे भाऊजी तुम्ही आता मुद्दाम सगळं दिगूच्या तोंडून वाजवून घेताय का? हो सगळी म्हणजे काय? अगं नाही रमाई, मला बोलायला कठीण जाईल असं वाटतंय का तुम्हाला? हो काका, छे मी सांगतो ना. ओवाळणी, गृहप्रवेश, माप ठेवणं, ही सगळी तयारी सकूने एकटीनेच करायची. काय नुसती मान डोलवायची म्हणजे सगळी कामं आपोआप होतील असं वाटलं का तुला? माणिकची ओवाळणी करून तिला रितसर घरात घ्यायला हवा. मान कसा घ्यायचा हे आपल्याच हातात असतं. तुझ्या वेळी तो मान तू पायदळीत उडवलास. विठ्ठलाची मूर्ती हातात घेऊन गृहप्रवेशाच्या वेळी अशी बाहेर उभी राहिलीस. रमाई, तिला कशाला स्पष्टीकरण देत समजावायचं? जो मान तिला आयुष्यात कधीही मिळणार नाही तो मान तिनेच माणिकला द्यायचा. हो उत्तम आहे. अरे थोरली आहे ते, मग धाकटीचं कोड कौतुक नको का करायला? मग तुला काय वाटलं सखू? तुझ्या पोकळ गोष्टींमध्ये अडकून मी माणिकला सोडेन? काय विनू, काय मांडे रचत होतात? किती इमले बांधलेत, सगळे धडाधड कोसळलेत ना. सखूच्या शब्दांना आणि वचनाला आता काडीचं मोल नाही. आता म्हणशील की त्यांच्या विरुद्ध जाण्यातच माझं भलं आहे, माझं सुख आहे. चल आता डोळ्यात आसवं गाळत बसून आम्हाला दुष्ट लावू नकोस. तयारी कर. नको, मला हे तरी करायला लावू नका. थोडी दया करा माझ्यावर. दया तुझ्यावर दया दाखवली तेव्हा घरादाराची प्रतिष्ठा वेशीवर टांगली गेली होती. त्यांनी आम्हाला जिवंत जाळलं असतं. मला ना जुनी मडी उकरायला अजिबात आवडत नाही. चल, माझ्या आयुष्यात नवीन पर्वाची सुरुवात होते, त्यात तुझी रखरख नकोय. जा तयारी कर. अगे आत्ता बजावलं ना तुला रडायचं नाही म्हणून. आता येताना हसत होतीस ना, मग आता रडायला काय झालं? जाऊ बाई जा, हिला आत घेऊन जा. हिच्याकडनं सगळी तयारी करून घ्या. आणि नवं जोडपं दारात उभं आहे हे ध्यानात असू दे. जा ग. ठीक आहे विठुराय, तुझी अशीच इच्छा असेल तर तसं होऊ दे.
अगं जा. अगं सखू, अगं तिथे काय करतेस? आजपासून माणिक माझी माणिक माझी सकूच्या शब्दांना आणि वचनाला आता काडीचं मोल नाही. आता काडीचं मोल नाही. जो मान तिला आयुष्यात कधीही मिळणार नाही तो मान तिनेच माणिकला द्यायचा. अगं जाऊबाईंच्या ना लक्षातच येत नाहीये. ही ही माणिक आहे ना, त्यांच्या डोक्यावरती मिऱ्या वाटणार आहे. श्रीमंता घरची लाडावलेली आणि वाया गेलेली मुलगी आहे. लग्नाआधीच आपल्या घरात येऊन बसली आणि दिगूला कनवटीला बांधलं. कसलं काय पांढऱ्या रंगाला भाळला. पांढरी पाल आहे ना, महाधूर्त आहे. सखू, अगं बाई आता आपलं मरण आहे ग. हो, अगं आता ही आपल्याला हुकूम सोडून नाचवणार. अगं बाई, तू मला मदत करशील ना ग, नाहीतर माझं बाई मरणच आहे. काय ग, करशील ना ग मला कामात मदत? अगं बोल ना. सखू, चला, वहिनींच्या मनासारखं झालं. त्यांना हवी तशी सून उंबरठ्यावर आली. आता मी येतो. नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. अहो असं कसं वहिनी? अहो सध्या तरी या घरात वयोवृद्ध पुरुष मीच आहे ना. मग बाबाजी महाराजांना, सुभेदारांना ही मंगल बातमी द्यायला नको का? म्हणून काय असे हे पैके खुळखळवत बातमी देणार आहात?